रायगड जिल्हा परिषद कार्यालयासमोर पनवेल तालुक्यातील कोरलवाडी आणि घेरावाडीमधील ग्रामस्थांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। 40 घरांसाठी मंजूर झालेलं जलजीवन मिशन योजनेचं 3 वर्षापासून पूर्ण झालं नाही, त्यामुळे पाण्यासाठी वणवण करावी लागते। दरम्यान पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। यवतमाळमध्ये जिओ कंपनीच्या मोबाईल टॉवरच्या देखभाल दुरुस्तीचं काम करणारे 16 जिल्ह्यातील टेक्निशियन आंदोलनाला बसले आहेत। पगार वाढ, संरक्षण विमा, सेफ्टी किट तसेच टूलकिट कर्मचाऱ्यांना देण्यात यावं या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे। अकोल्यात शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा पोटी हेक्टरी 17,000 रुपयांची मदत जाहीर केली होती, मात्र ती मदत अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नसून ही रक्कम तात्काळ जमा करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले। अकोला जिल्ह्यातील पुंडा इथं वराडी कवी विठ्ठल कुलट यांनी आपल्या वडिलांच्या दशक्रियेतून स्त्री पुरुष समानतेचा संदेश दिला। दशक्रियेचे सर्व विधी घरातील महिलांनी पार पाडले, तसंच चितेची राख नदीत विसर्जित न करता शेतात खड्डा करून विसर्जित करण्यात आली। वाशिमच्या साखरा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या 66 विद्यार्थ्यांनी NMMS परीक्षा उत्तीर्ण केली आणि यशस्वी विद्यार्थ्यांना इयत्ता 9वी ते 12वी पर्यंत दरमहा 1,000 रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे। CBSE बोर्ड 6वी पासून 3 भाषा सक्तीच्या करणार आहे, त्यापैकी 2 भाषा भारतीय असतील आणि इंग्रजी भाषेचा समावेश परदेशी भाषांच्या गटात केला जाणार आहे। म्हणजेच इंग्रजी भाषा ही अनिवार्य नसणार आहे, तर विद्यार्थ्यांना इंग्रजी, फ्रेंच, जर्मन यासारख्या परदेशी भाषांमधून एक भाषा निवडावी लागेल। इंदापूर माणगाव बायपासचे काम प्रगतीपथावर आहे, मात्र इंदापूर बायपास जवळील सुरू असलेल्या फ्लायओव्हरच्या कामात अडथळा निर्माण झाला। या फ्लायओव्हर ब्रिज खालून जाणारी कोकण रेल्वे आणि या कोकण रेल्वेच्या विद्युत लाईनचा भाग समोरासमोर असल्याने कामाला उशीर होण्याची शक्यता आहे। अहिल्यानगर शहरात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली। विनापरवाना वाहन चालवणं, फॅन्सी नंबर प्लेट, अल्पवयीन मुलांनी वाहन चालवणं यासह बुलेटच्या फटाका सायलेन्सरवर कारवाई करण्यात आली। मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सुमारे 19,000 हेक्टरवरील रब्बी पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे। विभागीय आयुक्तालयाच्या अहवालानुसार लातूरसह नांदेड, परभणी, धाराशिव, बीड जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झालं आहे। चिपळूणमध्ये काँग्रेसचं उद्यापासून 3 दिवसीय शिबिर होणार आहे। नुकतंच पार पडलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाच्या कोकण विभागातील सर्व उमेदवारांसाठी ही निवासी प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं आहे। हर्षवर्धन सपकाळ मार्गदर्शन करणार आहेत। 1 मार्चला शिबिराची सांगता होणार आहे। भीमाशंकर मंदिराच्या ऐतिहासिक सभामंडपाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे। हा प्रकल्प कुशल कारागिरांच्या साहाय्यानं 4 महिन्यात पूर्ण केला जाणार आहे। तर सुमारे 3,500 चौरस फुटाचं दगडी बांधकाम देशात पहिल्यांदाच पुरातत्व विभागामार्फत होत आहे। त्यासाठी जिल्हा प्रशासनानं गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। मराठी भाषा गौरव दिन मनसेकडून साजरा केला जाणार आहे। आजपासून 1 मार्चपर्यंत हा दिन साजरा केला जाणार आहे। 4 दिवस शिवाजी पार्क मैदानात विशेष पुस्तक प्रदर्शन असेल। 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विशेष असं अभंग, रिपोस्ट या लोककलाकारांचा विशेष कार्यक्रम पार पडतो आहे। मराठी भाषा गौरव दिन मनसेकडून सध्या साजरा केला जातोय। आजपासून 1 मार्चपर्यंत हा दिन साजरा केला जातोय। 4 दिवस शिवाजी पार्क मैदानात विशेष पुस्तक प्रदर्शन आहे आणि म्हणजेच श्री क्षेत्र देहू 3 ते 5 मार्च या कालावधीत आयोजित संत तुकाराम महाराज बीज सोहळा आहे। त्या काळात इंद्रायणी नदीचं पाणी पिण्याचं स्वयंपाकासाठी वापरू नये असं प्रतिज्ञात्मक आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेत। भाविकांनी सार्वजनिक कोल्हापुरातील ज्योतिबा डोंगरावरील चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने यंदा प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतलाय। पर्यावरण रक्षणासाठी घेण्यात आलेला निर्णय अत्यंत कडकपणे राबवण्याचं निश्चित केलं। ज्योतिबा डोंगराचा परिसर स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला। अमरावती महानगरपालिकेच्या उद्यानात 5 दिवसीय गुलाब उत्सवाचं आयोजन करण्यात आलं। वेगवेगळ्या प्रजातीची शेकडो गुलाबांची झाडं उत्सवात ठेवण्यात आली असून गुलाब उत्सव संपल्यानंतर या झाडांचं याच ठिकाणी प्रत्यारोपण केलं जाणार। नागपूरच्या एम्समधील विद्यार्थ्यांच्या जेवणात किडे आढळून आले। एम्समधील मेसमधील जेवणात किडे आणि सुरवंट आढळून आले। मशरूमच्या भाजीत स्पंजयुक्त पदार्थ आढळल्या। विद्यार्थ्यांना एक सुरवंट आढळून आलाय, तर फळांच्या तुकड्यावर एक मृत किडा आढळल्यास आणि भाजीमध्ये माशीसारखा पदार्थ आढळून आला। बीड जिल्ह्यात 22 फेब्रुवारीला पोलीस पाटील भरतीची लेखी परीक्षा पार पडली, मात्र या परीक्षेत काही उमेदवारांना चुकीच्या संचाची प्रश्नपत्रिका देण्यात आली। ही बाब प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर प्रश्नपत्रिका बदलण्यात आली, मात्र तोपर्यंत पेपर सोडवण्याचा बराच वेळ निघून गेलेला होता, त्यामुळे प्रशासनाच्या चुकीची शिक्षा उमेदवारांना भोगावी लागली।
गावात सुरू झालेली शाळा बंद पडल्यानं 35 विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भविष्य अंधारात सापडले. नांदेडच्या मुखेड तालुक्यातील रामदास पवार तांडा येथील हा प्रकार घडला. या ठिकाणी प्राथमिक शाळा सुरू करावी यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतल्यानं 2017 साली रामदास पवार तांडा इथं शाळा सुरू करण्यात आली होती. पवार यांनी दान दिलेल्या जागेत सभामंडपात ही शाळा सुरू होती. शहापूर तालुक्यातील चेरपोली, कांबारे आणि आवारे या 3 गावाचा 2 दिवसापासून विद्युत पुरवठा ठप्प झाला. मुख्य वीज वाहनात बिघड झाल्यानं विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. सध्या 10वीच्या मुलांच्या परीक्षा असून त्यांच्या अभ्यासावर याचा परिणाम होतोय. तसंच तापमानात वाढ झाल्यानं उकाळाला देखील वाढलेला आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले.